महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुंबई अहमदाबाद राजमार्गावरील आता जे गैर मराठी विशेषतः जे गुजराती साईनबोर्ड आहे त्यावरती आता यांचा कारवाई जी आहे ते सुरू झाली आहे आणि याचं म्हणणं आहे की जे साईनबोर्ड मराठीमध्ये नाही आणि गुजरातीमध्ये लिहिले आहे त्यावरती यांचा कारवाई जी आहे ते होणार आणि हे लोक ते साईनबोर्ड जे आहे ते तोडून टाकणार। यावेळी आम्ही इथे राजमार्गावरील उपस्थित आहे आणि हे मुंबई अहमदाबादवर जे वसईचा इलाका आहे इथे हे घोडबंदरचा कनेक्टिंग रोड आहे आणि इथे श्री खोडियार काठियावाडी ढाबा जे आहे इथे जे साईनबोर्ड होता ते मराठी नव्हता आणि गुजरातीमध्ये लिहिलेला होता, ज्याचा संदर्भ म्हणजे मनसेचे जे कार्यकर्ता आहेत ते लोक इथे आले आणि यांच्यासोबत जे आहे ते लोकांनी हा पूर्ण साईनबोर्डला तोडून टाकलंय। आमच्यासोबत बोलायला मनसेचे कार्यकर्ता आहेत। तुम्ही लोक काय म्हणणार, हे जे सगळे कारवाई तुम्ही लोक करतात काय विषय आणि काय संदर्भ आहे याच्यासाठी? या लोकांना महानगरपालिकेने 2 वर्षापूर्वी नोटीस दिलेला की हे सगळे अनधिकृत बोर्ड आहेत, हे पहिले उतरवायला सांगितलेले। 2 वर्षापूर्वी आम्ही हे सगळे बोर्ड तोडलेले। पण हे सगळे बोर्ड अनधिकृत आहे म्हणून तुम्ही तोडतात की हे लोक मराठीत नाही लिहिले म्हणून तुम्ही तोडतात? हे बोर्ड मराठीमध्ये नाही आहेत म्हणून आम्ही हे बोर्ड तोडत आहोत, कारण हा गुजरात नाही आहे, हा महाराष्ट्र आहे। इथे मराठी भाषेचा चालते, इथे मराठी भाषेचा वापर होणं गरजेचं आहे। जर आपण मराठी भाषा वापरली नाही तर आम्ही हे सर्व बोर्ड तोडणार। हे जे ढाबाचा ओनर आहे असं म्हणणं आहे की हे लोक दोन्ही भाषा तिथे लिहितात, म्हणजे मराठी पण लिहिलं आहे आणि गुजरातीत पण हे जे सगळे त्यांचं मेन्यू आहे ते लिहिलेलं आहे। मग तुम्हाला याच्यात म्हणजे दिक्कत आहे, कारण ते लोक मराठी पण लिहितात, मग मराठीचा सन्मान इथे हे लोक ठेवतात की नाही? यांच्या धाब्यावरती आपण सगळ्या गोष्टी पाहायला गेलात तर सगळ्या गुजरातीमध्ये आहेत। या लोकांनी मराठीचा वापर कमी केलेला आहे आणि जर ह्या लोकांनी जर मराठीचा वापर केला नाही तर यांना मराठीमध्ये आम्हाला धडा शिकवावा लागेल, कारण आम्ही कुठल्या भाषेच्या विरोधात नाही आहोत, आम्ही सर्व भाषेचा आदर करतो। पण महाराष्ट्रामध्ये जर यांना व्यवसाय करायचा असेल, व्यापार करायचा असेल तर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आमच्या भाषेचा हे लोक जर अपमान करत असतील तर यांचे बोर्ड आम्ही असेच तोडणार। कारण हा बोर्ड आता आम्ही तोडला नाही आहे, कारण वरती इलेक्ट्रिसिटी आहे, आमच्या कार्यकर्त्याला शॉक लागू शकतो कारण तिथे वायर आहेत। मी संडेपर्यंत रविवारपर्यंत ह्या लोकांना वेळ दिलेली आहे, जर रविवारपर्यंत ह्या लोकांनी बोर्ड उतरवला नाही तर याचा स्वतः मी बोर्ड तोडणार आणि त्याचा व्हिडिओ बनवून मी आपणास पाठवणार। असं पण लोक प्रश्न उचलतात की मनसेला फक्त आता एक विषय पाहिजे चुनावसाठी निवडणूकसाठी म्हणून तुम्ही लोक असं करता? आमची सत्ता रस्त्यावरती आहे, आम्ही रस्त्यावरती उतरून लोकांची कामं करतो, लोकांसाठी आम्ही अनेक केसेस घेतलेले आहोत। आम्हाला सत्तेमध्ये इच्छा नाही आहे, आमच्या साहेबांनी सांगितलं आहे आमची सत्ता रस्त्यावरती आहे। पण हे लोक जर महाराष्ट्राचा गुजरात बनवत असतील तर ह्यांना यांची जागा दाखवणं गरजेचं आहे। आता विषय असा आहे की बघा, हे जे बोर्ड आहे ते मराठीत पण आहे आणि गुजरातीत पण आहे। आता तुम्ही म्हणतात की तुम्ही लोक बोर्ड टोकणार जे आहे ते काढून टाकणार जे यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये सिच्युएटेड आहे। तुम्हाला असं नाही वाटतं की तुमच्यावरती जे केस होणार ते तुमच्यासाठी म्हणजे एक प्रॉब्लेम बनवू शकतात? सवय आहे आम्हाला, आम्ही राजसाहेबांचे कार्यकर्ते आहोत, आम्ही पालघर जिल्ह्याचे नेते अविनाश जाधव यांच्यासोबत काम करणारे आहोत। आम्हाला कोणाची भीती नाही, आमच्यावरती केस झाले तर आम्ही महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहे, मराठी भाषेसाठी आम्ही रस्त्यावरती उतरलेलो आहोत। आणि जर मराठी भाषेचा हे लोक जर अशा पद्धतीने अपमान करत असतील तर आम्ही तो खपवून घेतला जाणार नाही। म्हणून आम्ही त्यांना एक इशारा देऊ इच्छितो की आपण गुजरातीचा वापर करा, पण त्याच्यावरती मराठी असणं गरजेचं आहे आणि मराठीचा जर आपण वापर नाही केला तर मग हे असंच होणार। तुम्ही लोकांची जी असं कारवाई ते चालले ते कुठपर्यंत, काय सीमा आहे त्याची आणि महाराष्ट्रामध्ये किती असं ढाबा आहे ज्यावरती तुम्ही असं कारवाई करणार? दहिसरपासून ते बिलाड, दहिसरपासून ते बिलाडपर्यंत असे अनेक ढाबे आहेत, काठियावाड ढाबे आहेत आणि अनेक भाषामध्ये बोर्ड आहेत। तर हे सर्व बोर्ड उतरवण्याचं काम आम्ही करणार। आम्ही रविवारपर्यंत यांना अल्टिमेटम दिलेलं आहे, रविवारपर्यंत ह्या लोकांनी चेंज नाही केले तर यांच्यावरती कारवाई होणार, मग आम्ही केसेस घ्यायला तयार आहोत। तुम्ही काय म्हणणार, तुम्ही जे आहे इथे बोर्ड तुम्ही पण तोडला, हे जे ढाबेचा मालिक आहे तुम्ही त्यांच्याशी काय संवाद साधला नाही साधला, ज्याचा कारण आहे की तुम्ही अशा प्रकारे यांचा बोर्ड तोडला? कारण तुम्ही लोक अल्टिमेटम पण त्यांना दिला होता, काय म्हणाले ते? त्यांना वारंवार अल्टिमेटम दिलेला होता, तरी सुद्धा सरकारने JR काढला याच्यावरती। महापालिकेने ही कारवाई केली पाहिजे, महापालिका करत नाही, त्यासाठी आम्हाला रस्त्यावरती उतरून आम्हाला हे बोर्ड तोडावे लागतात। मग तुम्हाला असं वाटतं की हे जे आपलं प्रशासन आहे ते म्हणजे प्रशासन या संदर्भात भाषेच्या संदर्भात
म्हणजे अग्रेसिव्ह नाही आहे किंवा त्यांचा जे रुख आहे ते आधी कॉन्क्रीट व्हायला पाहिजे. म्हणजे सरकारने जे आर काढलंय की फलक हे मराठीमध्येच लागले पाहिजे. सुप्रीम महाराष्ट्रामध्ये कोर्टचा पण डिसिजन होता की जे सगळे साईनबोर्ड आहेत ते मराठीत असायला पाहिजे, म्हणून हे लोकांनी इथे मराठीत साईनबोर्ड लावलाय. पण तरी पण तुम्हाला प्रॉब्लेम हे आहे की लोकांनी गुजराती साईनबोर्ड कशाला लावलाय असं तुमचं म्हणणं आहे. महानगरपालिकेने तात्काळ कारवाई करायला पाहिजे होती बोर्डवरती. ते करत नसल्यामुळं आम्हाला हे पाऊल उचलावं लागतंय. नाही तर आम्हाला काय करंट लागू शकतो, कुठे काय होऊ शकतो, आम्हाला कुठे काय हे नाही. हे जर का इथे पाणी इथला, राशन इथला, जमीन इथली आणि ही तर गुजराती जर का हे करत असेल तर हे आम्ही इथे सहन करू शकत नाही. तर आम्ही ह्या पद्धतीने उत्तर देऊ. तुम्ही तुमच्या प्रेम आहे मराठी भाषेचा बाबत म्हणून तुम्ही हे कारवाई करतात की हे महानगरपालिकेला करायला लागते पण ते लोक नाही करत म्हणून जागरूक सिटीजन म्हणून तुम्ही हे कारवाई नाही करता? नाही, आमच्या इथे महाराष्ट्रामध्ये मराठीला प्रथम दर्जा मिळाला पाहिजे हेच आमचा उद्देश आहे. आम्हाला याच्यावरती काही राजकारण नाही करायचं. फक्त आम्ही मराठी मुद्द्यासाठी आम्ही रस्त्यावरती उतरलो. आणि कधीपर्यंत मनसेचा कार्यकर्ता जे आहे ते अशा प्रकारे कारवाई करणार, काय त्याची काही तारीख वगैरे काय निश्चित आहे का? म्हणजे BMCचा चुनाव संदर्भात पण आम्ही असं करणार. आम्हाला निवडणूक नाही लढवायची आहे. आमच्या साहेबांनी सांगितलं आमची सत्ता रस्त्यावरती आहे. आम्ही असे पण साहेबांसाठी आम्ही नगरसेवक आहोत, साहेबांसाठी आम्ही आमदार आहोत, साहेबांसाठी खासदार आहोत. पण साहेबांचा आशीर्वाद आमच्या डोक्यावरती असल्या कारणाने आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी यांनी आमच्या महाराष्ट्राचं गुजरात बनवण्याच्या तयारीत आहेत, म्हणून आमचा ह्या लोकांना विरोध आहे. रविवारपर्यंत तुम्ही अल्टिमेटम दिला आहे, आधी त्या दिवसाच्या नंतर तुमचा कारवाई कशा प्रकारे होणार? तोडक कारवाई, तोडक कारवाई, जसेच तसं उत्तर. जर बोर्ड बदलला नाही गेला, आमचे कार्यकर्ते वरती चढतील, मग त्यांची इलेक्ट्रिसिटी कापू आणि मग सर्व बोर्ड तोडणार. आमच्या कार्यकर्त्याला कुठल्याही प्रकारची दुखापत होता कामा नये याची काळजी आम्हाला घेणं गरजेचं आहे. आमचा महाराष्ट्र सैनिक आहे, तो राजसाहेबांसाठी रस्त्यावरती उतरणारा आहे. त्याच्या पाठीमागे त्याचं कुटुंब आहे. या सगळ्या गोष्टीचा आम्हाला विचार करूनच आम्हाला रस्त्यावरती उतरायला लागतं. आणि मी राजसाहेबांचे कार्यकर्ते आणि साहेबांनी आदेश दिल्यानंतर आम्हाला कोणाच्या आदेशाची वाट बघायची गरज नाही. तोडक कारवाई होणार. मग तुम्ही इथे जे मनसेचे कार्यकर्ता आहे तुम्ही यांना ऐकता, त्यांचं म्हणणं आहे की साहेबांनी म्हणजे राज ठाकरेंनी यांना आदेश दिला आहे की पहिलं जे आहे त्यांना हात जोडून सांगायचं आहे, नाहीतर हात सोडून. म्हणजे इथे जे साईनबोर्ड लावले आहे ते गुजरातीत, ते लोक असं म्हणतात की याला जे आहे रविवारपर्यंत या सगळे साईनबोर्डला काढून टाकायचं आहे, नाहीतर हे अशा प्रकारे जे मनसे कार्यकर्ता आहे ते लोक जाऊन ते साईनबोर्ड तोडून टाकणार. ठाणेवरून कॅमेरा पर्सन महेश हलवाईसह सुजाता द्विवेदी, NDTV मराठीसाठी.